केंद्र सरकारला बफर स्टॉकसाठी जो कांदा खरेदी करायचा होता 3 लाख टन, या कांद्याला 1.5 लाख टन नाफेड, 1.5 लाख टन एनसीसी या दोन संस्थेमार्फत खरेदी केलं जाणार होतं। हा कांदा एप्रिल मे जून या कालावधीमध्येच खरेदी करणं आवश्यक असताना केंद्र सरकारकडून अजूनही याच्यामध्ये खरेदी दिरंगाई होत आहे। प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणं आवश्यक असताना विविध संस्थांना व फेडरेशनना यावर्षी कामं देण्यात आले आहे। मागच्या काही वर्षांपासून याच्यामध्ये आर्थिक नियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने शेतकऱ्यांकडून कांदा संघटनेकडून करण्यात येत होता। या पार्श्वभूमीवर कांद्याची खरेदी अधिक पारदर्शी करताना बाजार समित्यांमधून लिलावातून थेट शेतकऱ्यांचा कांदा घेण्याचे सोडून आता कुठल्या तरी एका दक्षता समितीची नेमणूक करण्यात आली आहे। ही दक्षता समिती नाफेडच्या व एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावरती निगराणी ठेवेल आणि याच्यातली पारदर्शकता जपेल असा सरकारचा दावा आहे। परंतु शेतकऱ्यांचा आणि कांदा संघटनेचा सरळ असा आरोप आहे की सरकारलाच ही नाफेडची आणि एनसीसीएफची जी खरेदी आहे ही पारदर्शक पद्धतीने करायची नाही। याच्यामध्ये भ्रष्टाचार हा मागे झालेला आहे, पुढे होत राहणार आहे। परंतु याच्यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं आर्थिक नुकसान होत आहे। हे आर्थिक नुकसान थांबवायचं असेल तर अजूनही सरकारने याच्यात बदल करावा आणि थेट बाजार समित्यांमधून हा कांदा किमान 3000 रुपये प्रति क्विंटल यापेक्षा अधिक दराने खरेदी करावा, तरच सरकारच्या या नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या खरेदीला कुठेतरी शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणता येईल। अन्यथा हा भ्रष्टाचार आणि हा आर्थिक गैरव्यवहार सुरूच राहील। हा थांबवायचा असेल तर तत्काळ याच्यावरती सरकारने बाजार समित्यातून कांदा खरेदीचा आदेश काढावा। ग्राहकाच्या हितासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी कांद्याची जी इतर ती खरेदी करण्यात येत आहेत आणि यंदा नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा जो आहे तर तो खरेदी केला जाणार आहे आणि ह्यामध्ये कांदा खरेदी करताना जो आहे तर तो घोटाळा होत असल्याचं, गैरव्यवहार होत असल्याचं जे तर शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी तक्रारी केल्या होत्या। ह्या तक्रारीची दखल घेत शासनाकडून आता दक्षता समिती जी तर ती स्थापन करण्यात आली आहेत आणि आपण पाहू शकतात का या ठिकाणी लासलगाव येथील नाफेडच्या केंद्रावर आपण या ठिकाणी आलेला आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे तर तो कांदा जो आहे खरेदी करण्यात आलेला आहे। या कांद्यामध्ये वारंवार जो आहे तर तो घोटाळा होत असल्याचं, गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत्या। तर आता कुठंतरी ही दक्षता समिती जी आहे तर यामध्ये तहसीलदार असतील किंवा बाजार समिती सचिव, पणन विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक निबंधक या समितीमध्ये त्यांचा सहभाग करण्यात आलेला आहे आणि शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचं काटेकोर पालन करत ही कांदा खरेदी जी आहे तर ती सुरू आहे किंवा नाही तर याची तपासणी ही समिती करणार आहेत। आणि त्याचबरोबर दुसरीकडे जर बघितलं तर शेतकरी संघटना असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी थेट हा कांदा जो आहे तर तो 3000 रुपये प्रति क्विंटल दराने बाजार समितीतून खरेदी करावा, जेणेकरून पारदर्शकता जी आहे तर ती ह्या कांदा खरेदीमध्ये येईल अशी मागणी होती। मात्र कुठंतरी आता याच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या वतीने दक्षता समिती जी तर ती स्थापन केलेली आहेत आणि या समितीच्या माध्यमातून कांदा खरेदीवर जरी लक्ष ठेवलं जाणार असेल, मात्र दुसरीकडे अधिवेशन सुरू असताना सत्यजित तांबे यांनी कांद्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता। तर यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर देताना आज सांगितलं होतं की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जे तर ह्या कांदा खरेदीवर त्यांचं सुद्धा लक्ष असणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली होती। त्याचबरोबर आता ही दक्षता समिती जी तर याची सुद्धा या कांदा खरेदीवर नजर असणार आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी हा कांदा जो आहे तर तो पारदर्शक खरेदी होईल अशी अपेक्षा आपण करूया। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।